आपल्याला माणूस म्हणून बघण्याचं सुद्धा सुवर्णांनी किंवा मनुवाद्यांनी आपल्यामध्ये हिंमत ठेवलेली नव्हती. एवढे अन्याय आणि अत्याचार आपल्या काही पिढ्यांनी भोगलेले आहेत. आपण आताच्या काळामध्ये बघतो, मडकं झाडू हे फक्त आपण ऐकलं आहे, परंतु त्या पिढीने कशा पद्धतीने हे अत्याचार सहन केले असतील हे आपण शब्दात मांडू शकत नाही. जर का आंबेडकरांच्या अनुयायांनी ठरवलं आर पारची लढाईची, तर मग त्याच्यामध्ये आपण यश मिळवल्याशिवाय राहत नाही असा संदेश त्या ठिकाणी आपण दिला. आणि खऱ्या अर्थाने त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागलं की अजून आम्ही आरक्षणावर उपवर्गीकरणावर निर्णय घेतलेला नाही. परंतु त्या ठिकाणी दुसरं सुद्धा खोटं बोलायचं काम त्यांनी केलं. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे आणि त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. परंतु सुप्रीम कोर्टाचे निर्देश काय याच्यात सुद्धा ते किती खोटं बोलत होते हे आपण सर्वांनी बघितलं. विशेष व्यक्ती अहिल्यानगरवरनं आपल्यामध्ये उपस्थित आहेत. संजय खामकर साहेब, चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि हा जो मुख्य प्रवाह आहे, ज्याला आपण आंबेडकरी चळवळीचा मुख्य प्रवाह म्हणतो, या 70 वर्षात आपण प्रयत्न करत आहोत. आणि या मंचावरूनही तोच प्रयत्न होत आहेत की अनुसूचित जातीतील संपूर्ण 59 जाती ह्या एकत्रित याव्या. आणि याच्यासाठी आयुष्यभर काम करणारे आणि विशेषतः चर्मकार समाजात विशेषतः काम करणारे आणि त्यांच्यामध्ये संविधानिक मूल्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांची चळवळ रुजवणारे माननीय संजय खामकर साहेब यांना मी पाचारण करतो. त्यांनी या ठिकाणी या विषयावर मार्गदर्शन करावं. खऱ्या अर्थाने जर आपण आपल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या संदर्भामध्ये मागच्या काही काळाकडे जर गेलो, तर अतिशय पीडित समाज जर असेल, शोषित समाज जर असेल, तर हा आपला समाज आहे, हे त्रिवार सत्य आहे, हे मानावं लागेल आपल्याला. आपल्या पिढ्यांनी काय भोगलेलं आहे याची जाणीव करून देण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आपल्यावर आलेली आहे. आपल्याला माणूस म्हणून बघण्याचं सुद्धा सुवर्णांनी किंवा मनुवाद्यांनी आपल्यामध्ये हिंमत ठेवलेली नव्हती. एवढे अन्याय आणि अत्याचार आपल्या काही पिढ्यांनी भोगलेले आहेत. आपण आताच्या काळामध्ये बघतो, मडकं झाडू हे फक्त आपण ऐकलं आहे, परंतु त्या पिढीने कशा पद्धतीने हे अत्याचार सहन केले असतील हे आपण शब्दात मांडू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये पुढे जाऊन विश्वाचे रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने आपल्याला माणूस म्हणून माणसाचा हक्क देण्याकरता पुढे आलेत. आणि आरक्षण, संविधान या संदर्भामध्ये अनेक मान्यवरांनी या ठिकाणी विश्लेषण आणि मार्गदर्शन केलेलं आहेच. त्या संदर्भामध्ये मला काही जास्त
बोलावं असं वाटत नाही, परंतु अनुसूचित जाती किंवा अन्याय अत्याचार पीडित हा आपला समाज, हा समाज एक संघ राहावा हे स्वप्न खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. त्याच्या मागचा जर आपण काळ बघितला तर संत रविदास महाराजांनी सुद्धा 600 वर्षापूर्वी मोठा संघर्ष केला आणि अंधश्रद्धा, कर्मकांड आणि समानतेवर अनेक डोह्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं. खऱ्या अर्थाने या कार्याला प्रभावित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या काळात झाले होते आणि पहिली जयंती संत रविदास महाराजांची 1949 ला संत रविदास महाराजांची जयंती ही दिल्ली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि त्यांचा अनटचेबल ग्रंथ हा संत रविदास महाराजांना अर्पण केलेला. अशा या सर्व परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर भारतामध्ये अनुसूचित जातीची जर लोकसंख्या बघितली तर जवळपास 30 कोटीच्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. परंतु आपण अनेक पोट जातीमध्ये विभागले गेलो आहोत आणि आपण पोट जातीमध्ये विभागल्या गेल्यामुळे एकत्र येण्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. परंतु जर का आपण सर्व अनुसूचित जातीचे सर्व घटक एकत्र जर आलो आणि ती वेळ खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना आणावी लागेल, एवढी मोठी ताकद आहे की पंतप्रधान कोणाला करायचं हे अनुसूचित जातीचे आपले बांधव ठरवू शकतात. आणि हेच खऱ्या अर्थाने सरकारने जाणलेलं आहे आणि म्हणून त्यांची आताचं सरकार जे आलेलं आहे त्यांची नीतीच आपण मागच्या 10 वर्षापासून बघतो आहोत. तोडायचं, फोडायचं, ईडी, सीबीआय जे काही करता येईल त्या पद्धतीने आपल्या स्वार्थाकरता, आपल्या सत्तेकरता ते करायचं आणि समोरच्याला संपवायचं किंवा बरोबर घ्यायचं. अशा पद्धतीने हे सगळं वातावरण आज दूषित झालेलं आहे आणि अशा या वातावरणामध्ये 2024 ला महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाचा घाट घातला गेला. बांधवांनो बघा, महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना चर्मकार समाजाला गृहीत धरत होती की चर्मकार समाज हा कुठे जाणार नाही, चर्मकार समाज हा आपल्या बरोबर आहे. मग आमच्या बौद्ध समाजाला बाजूला कसं करता येईल आणि कोणाला बरोबर घेता येईल हा विचार केला आणि मातंग बांधवाचे काही स्वार्थी बांधवांना त्यांनी हेरलं आणि एकत्रित घेतलं आणि एकत्रित घेऊन उपवर्गीकरणाचा घाट हा बार्टीच्या माध्यमातून नियोजनबद्ध करण्यात आला. बरं, उपवर्गीकरणाचा अहवाल हा गंमत आपल्याला म्हणावे लागेल की जे बार्टीचे महासंचालक होते सुनील वारे ते सुद्धा मातंग समाजाचे आणि त्यांना पाहिजे तशा पद्धतीने हा अहवाल करून घेतला आणि या अहवालामध्ये मातंग समाजाला कसं जास्त प्रतिनिधित्व देता येईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अहवालामध्ये नोंदी केल्यात, जेणेकरून आपल्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण होईल आणि
आपल्यात फाटाफूट होईल अशा पद्धतीचं हे नियोजन करण्यात आलं. त्या ठिकाणी मातंग समाजाला माझ्याकडे थोडीफार काही माहिती आली, तर त्याच्यामध्ये मातंग समाजाला जवळपास 5.5% आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीच्या नोंदी त्या ठिकाणी होत्या. आणि बौद्ध बांधवांना 4.5% देण्यात याव्या अशा सुद्धा नोंदी होत्या. आणि चर्मकार समाजाला तर नगण्य आमच्या जातीची जनगणनाच खोटी ठरवली. 10 लाख चर्मकार समाज या महाराष्ट्रामध्ये आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी अहवाल देण्यात आला. खरं म्हणजे जर बघितलं तर 285 विधानसभा आहेत आणि 285 विधानसभा जर आपण धरल्या तर कमीत कमी 10-11 हजार चर्मकार बांधव हा प्रत्येक विधानसभेमध्ये आहे अशा पद्धतीची आमच्याकडे आम्ही जी माहिती घेतली त्याच्यामध्ये दिसते. मग यांनी अशा पद्धतीने 10 लाख लोकसंख्या चर्मकार समाजाची कुठून शोध लावला हा त्यांनाच माहिती. आणि हा अहवाल न्यायाधीश बदर यांना देण्यात आला. आणि न्यायाधीश बदरांचा खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती उपवर्गीकरण याच्या संदर्भामध्ये काय अभ्यास असेल काय माहिती नाही, परंतु जसं वारेंना हा अहवाल बनवण्यासाठी दिलं तशाच पद्धतीचा घाट हा त्यांच्या नियुक्तीमध्ये करण्यात आला असं आपल्याला समजायला हरकत नाही. आणि तो अहवाल त्यांनी पूर्ण वाचला का नाही माहिती नाही, परंतु आपल्या सर्व 59 जातीला अंधारात ठेवून हा अहवाल सरकारकडे सुपूर्द केला. ज्या वेळेस हा अहवाल सुपूर्द केला त्यावेळेस आपण सर्व मागणी करत होतो की आपण एकाच जातीचं हे उपवर्गीकरणाचं जे काही आपण नियोजन केलं आणि आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये करत असताना आमची दखल का घेत नाही, आम्हाला का विचारत नाही, आम्हाला उपवर्गीकरण अबकड पाहिजे किंवा नाही, त्या अहवालात काय आहे ते तर आम्हाला कळू द्या. आणि हे अबकड उपवर्गीकरण करण्याची ही खरी वेळ आहे का? 1961 ची जर आपण जातीय जनगणना बघितली त्याच्यानंतर जातीय जनगणना मला वाटतं आता 2027 ला येईल. आणि तो 61 तर 2027 ची जर जातीय गणना जर आपण बघितली तर आता आपल्याला 13% हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. परंतु आता जर 2027 ला जातीय जनगणना झाली तर मला वाटतं आपल्याला 20% मागणी ही अनुसूचित जाती करता करावी लागेल. आपल्या पुढचे प्रश्न कोणते आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. अबकड करून करणार काय, उपवर्गीकरण करून करणार काय? आजची जर परिस्थिती बघितली, IAS IPS IRS उच्च पदस्थ किंवा उच्च अधिकारी जे निवृत्त झालेले आहेत त्यांना सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केंद्रामध्ये मोठ्या संख्येने मागच्या 10 वर्षामध्ये घेतल्या गेलं. कारखानदारीमध्ये तेच, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पण कॉन्ट्रॅक्ट बेसिस परीक्षा पण आता सगळ्या ज्या व्हायला लागल्यात, MPSC असेल इकडे सगळ्या परीक्षा या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करून टाकल्यात. म्हणजे कोणाला कशा पद्धतीने न्याय द्यायचं हे सर्व गणित हे सरकारने ताब्यात घेतलं आणि तशा पद्धतीने नियोजन आपल्याला संपवण्याच्या करता हे सगळं सरकारचं काम चालत असताना हा उपवर्गीकरणाचा विषय हा आपल्याला रस्त्यावरच्या लढाई येऊन ठेपण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्यावर आलं. 28 मे रोजी आळंदी या ठिकाणी आम्ही सर्व चर्मकार बांधव आमच्यातील सर्व मतभेद विसरून एकत्र झालो आणि पहिला मोर्चा जो 30 जून रोजी मुंबई या ठिकाणी होणार होता त्या मोर्चाला चर्मकार समाजाने बिनशर्त पाठिंबा दिला.
आणि भूतोन भविष्य असा 6-7 तास तो मोर्चा चालला. 1 मिनिट सुद्धा पाऊस बंद नव्हता. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्मिताताई कांबळे आणि आपण सर्व होतो, आपण सर्वांनी बघितलं. एकीकडे अधिवेशन सुरू आणि एकीकडे मोर्चा. जर का आंबेडकरांच्या अनुयायांनी ठरवलं आर पारची लढाईची, तर मग त्याच्यामध्ये आपण यश मिळवल्याशिवाय राहत नाही असा संदेश त्या ठिकाणी आपण दिला. आणि खऱ्या अर्थाने त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागलं की अजून आम्ही आरक्षणावर उपवर्गीकरणावर निर्णय घेतलेला नाही. परंतु त्या ठिकाणी दुसरं सुद्धा खोटं बोलायचं काम त्यांनी केलं. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे आणि त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. परंतु सुप्रीम कोर्टाचे निर्देश काय याच्यात सुद्धा ते किती खोटं बोलत होते हे आपण सर्वांनी बघितलं. सुप्रीम कोर्टाने काही अटी शर्तीवर उपवर्गीकरण करावं ते ऐच्छिक आहे अशा पद्धतीचा आता बरेच या ठिकाणी न्यायालयीन बाबी त्या संदर्भामध्ये मला एवढं काय डिटेल सांगता येणार नाही, परंतु या ठिकाणी तंत्र मार्गदर्शक आहे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु आपल्यामध्ये फूट पाडण्याचं कट कारस्थान या सरकारने केलेलं आहे हे आपण गृहीत धरायला आता हरकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक मोर्चे झालेत. नागपूर या ठिकाणी मोर्चा झाला, सोलापूरला झाला, महाराष्ट्रात आज सुद्धा पुण्यामध्ये खूप मोठा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने विधायक दिशा ठरवण्याचं काम आज नागपूरमध्ये या परिषदेच्या माध्यमातून होत आहे असं मला वाटतं. रस्त्यावरची लढाई आपण गेल्या 2 महिन्यापासून लढत आहोत, परंतु न्यायालयीन लढाई आणि कूटनीतीची लढाई या 2 लढाया सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आणि त्या लढाया लढण्यासाठी आज आपल्याला दिशा देण्याचं काम या परिषदेच्या माध्यमातून करायचं आहे. आणि हे करत असताना आपल्या समोर एकच ध्येय असलं पाहिजे की अनुसूचित जातीतील 59 जातीची एकजूट ही अबाधित राहिली पाहिजे. याला कुठेही धक्का लागणार नाही अशा पद्धतीची शपथ आज आपण घेऊन या आंदोलनाच्या लढाईमध्ये उतरायला पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये चर्मकार समाजाच्या प्रत्येक कुटुंब प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करीत असताना या आंदोलनामध्ये चर्मकार समाज तन मन धनाने सहभागी झालेला आहे हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. राहिला प्रश्न लोकप्रतिनिधींचा. लोकप्रतिनिधींनी सुद्धा 27 आमदारांनी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं की उपवर्गीकरण होऊ नये. परंतु पुढच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी उघड समर्थन देऊन आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची रणनीती सुद्धा आपल्याला आखावी लागते. आणि हा विषय खऱ्या अर्थाने पुढे जाऊन आपल्याला केंद्रातील आपली जी मोठी ताकद अनुसूचित जातीतील खासदार आहेत, बर्वे साहेबांना मी विनंती करेल. मी वाकचौरे साहेबांशी सुद्धा बोललो. वाकचौरे साहेबांना पण मी सांगितलं होतं की आपण हा अधिवेशनामध्ये प्रश्न मांडावा. अजून त्यांनी मांडलेला नाही, परंतु पुढच्या काही दिवसामध्ये त्यांनी हा उपवर्गीकरण अबकड होऊ नये अशा पद्धतीचं भूमिका आणि प्रश्न आपण मांडाल अशी आम्हाला निश्चित खात्री आहे. आणि अशा पद्धतीचं आपल्याला केंद्रात सुद्धा दबाव तंत्र आपल्या विचाराच्या खासदारांना एकत्रित आणून करावं लागेल. आपल्याला आपली एकजूट अबाधित राहणं हेच आपल्याकरता आपल्या पुढच्या पिढीकरता महत्वाचं आहे.
अन्यथा आज मातंग समाजाला वेगळं केलं, उद्या पुढच्या काळामध्ये चर्मकार समाजाचा नंबर येईल, त्याच्यानंतर ढोर समाजाचा नंबर येईल. अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये हे मनोवादी सरकार संपवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्या पद्धतीने अभिजित दिपकेने आणि त्याच्या सहकार्याने दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि केंद्राच्या सरकारला मोठा दणका दिला, खऱ्या अर्थाने जर आपण त्या आंदोलनामध्ये बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भारवलेला हा युवक आपण बघितला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला तारू शकतात या युवा पिढीला कळाल्याने खऱ्या अर्थाने आपण किंवा आपला देश जागृत होतो आहे अन्याय अत्याचाराविरुद्ध, हे आपल्याला खऱ्या अर्थाने आता समजायला हरकत नाही. म्हणून पुढच्या काळामध्ये आत्ताच मान्यवरांनी सांगितलं की या युवकांना सुद्धा आपल्या बरोबर घ्यायला पाहिजे. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये ते सुद्धा युवक त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबरोबर उपवर्गीकरणाच्या प्रश्नात सुद्धा सहभागी होतील. अशा पद्धतीचं नियोजन आपल्या समितीने करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि इथून पुढे अनुसूचित जातीच्या करता आपले महत्वाचे प्रश्न आज आपल्याला विसर पडलेला आहे. 2.5 लाख जागा अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या सरकारने भरलेल्या नाहीत. 1 लाख जागांची पदोन्नती झालेली नाही. सामाजिक न्याय विभागाच्या आपल्या हक्काच्या विकासाचा निधी हा हजारो कोटी रुपये इतरत्र वळवल्या चालला आहे. आपल्या पुढचे प्रश्न हे आहेत. आपल्याला या प्रश्नाकरता लढावं लागणार आहे. महामंडळाची अवस्था आपली तशीच आहे. फक्त घोषणा होतात, एवढे कोटी दिले तेवढे कोटी दिले, परंतु ग्राउंड लेवलला जर आपण बघितलं आणि सरकारची आज जर तिजोरीकडे आपण बघितलं तर तिजोरी ही त्यांना कर्ज घेतल्याशिवाय पगार करता येत नाही किंवा निधी दिला जात नाही. आज प्रत्येक मुलगा जर जन्माला आला तर तो 5 लाख डोक्यावर कर्ज घेऊन येतोय. अशा पद्धतीची अर्थव्यवस्था आज केंद्रात आणि राज्यामध्ये आहे. आणि हे जर आपल्याला बदलवायचं असेल तर आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीचा भारताचं स्वप्न बघितलेलं आहे त्या विचाराने आपल्याला पुढे जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या पद्धतीने संविधानाचे फोटो आणि डॉक्टर बाबासाहेबांचे फोटो हे हृदयामध्ये साठवून त्या विचाराने आपल्याला पुढचं आंदोलन करावं लागेल असं मला वाटतं. आणि त्याच विचारातून आपण या परिषदेच्या माध्यमातून आज पुढची दिशा सर्वांनी एकत्रितपणे ठरवावी. आणि या ठिकाणी जे काय आता आपण बरेच तज्ञ आणि सुशिक्षित आपले सर्व आंबेडकर आलेले आहेत, तर यांनी आता खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचं जागरण करावं आणि ज्या पद्धतीने तन मन धनाने जी काय आपल्याला मदत करता येईल या आंदोलनामध्ये सहभागी होऊन करावी. आणि हा उपवर्गीकरणाचा घाट घातलेला जो सरकारने आहे तो हाणून पाडण्याकरता मोठ्या संख्येने एकजुटीने असं सर्व पद्धतीने नियोजन करून पुढच्या काळामध्ये आपण एकजुटीने आपलं हे उपवर्गीकरणाचं जे आपल्याला हे केलेलं आहे की उपवर्गीकरण करावं, अवकड करावं, याला विरोध करावा आणि हे थांबवावं. आणि पुढचे जे प्रश्न आपले आहेत या प्रश्नाकरता खऱ्या अर्थाने लढाई सुरू करावी अशी मला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते. आणि या आजच्या या समितीने मला या ठिकाणी बोलून माझे विचार मांडण्याची जी संधी दिली या समितीचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय रविदास, जय भीम.